मी जेव्हा अधिवेशनाहून आलो तेव्हा मी पेपरला बातमी वाचली, तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला कळालं काही लोकांनी मुलीला छेडलं, त्याच्यावरून वडील विचारायला गेले असता बापाला मारहाण झाली, ती ॲडमिट आहे, अजून दुसरी एक मुलगी आहे। त्याच्यात मी स्वतःही PI साहेबाला बोललो, DSP साहेबाला बोललो, त्यांनी जी कारवाई करायची ती केली, अजून त्याच्यात काही निष्पन्न झालं, पण असं कोणत्याही माणसाने कोणावर असा अन्याय करू नये, मी ह्या मताचा आहे। आणि दुसरी गोष्ट, असं जर कोणी करीत असेल त्याला कायदा माफ करीत नाही। तुम्ही बघितलं, मी तुम्हाला एक उत्तम उदाहरण देतो। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडीमध्ये एक लघुशंकेला गेला असता माझा स्वर्गीय मुलगा होता, त्याचा मर्डर केला, त्याची जामीन झाल्यावर पुन्हा रिअरेस्ट करून सनी टेक्निकल प्रॉब्लेम काल PCR म्हणून डबल ऑर्डर झाली, त्याच्यामुळे कोणालाही कायदा माफ करीत नाही। कोणी जर असं करीत असेल तर कायदा सोडणार नाही आणि मी पण सोडणार नाही। 9 जणांवर गुन्हा दाखल आहे, मात्र केवळ 2च अटक आहे। पोलीसवाले योग्य तपास करू राहिले, DSP कुलकर्णी साहेबांचा तपास आहे, तपासात पुढे हलगर्जीपणा होणार नाही आणि कोणावर बळजबरी अन्यायही होणार नाही। त्याच्यात काही आता मला भेटले, काहीचं म्हणणं आहे काही होते काही नव्हते। मी CCTV